हे बघा आमचं खानदेशाचं जेवण तयार होत आहे. चुलीवर बनवत आहे आम्ही. वडे, भजे, पापड चुलीवरच तळत आहेत. कसं आहे आमच्याकडचं वातावरण बघा. हे बघा आमच्याकडच्या खानदेशी पुरणपोळ्या बनत आहे खापरवरच्या. ही माझी देराणी आहे वर्षा, चॉकलेटी साडीवाली. आणि ही माझी दुसरी देराणी आहे, हिचं नाव ललिता आहे. आणि आमच्याकडे अशा मोठे मोठे पाट असतात. आता ही खापरावरची पुरणपोळी खाली उतरवली त्या ताईनी. आता त्या ताई त्याच्या घडी घालून ठेवणार आहेत आणि ती एकदम छान मऊ मऊ राहते गरम गरम पुरणपोळी. हे बघा ही पुरणपोळी आम्ही असं हाताने झटकून घेतात, कारण की त्याला भरपूर पीठ लावून लावावं लागतं ना. ते पीठ कचं लागतं, त्याच्यामुळे असं झटकून आम्ही खापरावर टाकतो त्याला. आणि हे आमच्या सासूबाई आहेत कुसुमताई, ह्या आता पुरणपोळीचा उंडा तयार करत आहेत. हे बघा आता आम्ही ही खीर तयार केलेली आहे. एक खूप मोठं पातेलं ठेवलेलं आहे, कारण की आमचा परिवार खूप मोठा आहे. त्याच्यामुळे एवढा मोठ्या परिवाराला पुरायला पाहिजे म्हणून हे पातेलं भरून खीर बनवलेली आहे. ही खीर खायला या तुम्ही सगळ्यांनी. पुरणपोळी खीर तयार आहे आणि खा आणि गोड 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 कमेंट करा आम्हाला आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा. हे आमच्या लहान सासूबाई आहे, हे मुलगी आहे माझी. हे आमची सासूबाई आहे, ही देराणी आहे. आमच्याकडे अशा पुरणपोळ्या करतात. आम्ही खानदेशामध्ये राहतो. काय युट्यूब आशा पाटील टाका युट्यूब वर मोबाईलवर टाकतो. देराणी बाई माझ्याकडे बघा. हे आमचे पुरणपोळी टाकणाऱ्या स्पेशल आहे आमच्या देराणी बाई. खूप छान पुरणपोळ्या करतात. या आमच्या ननंदबाई आहे. निरुळ्याच्या बाई, निरुळबाई इकडे बघा. काही दोन शब्द सांगा आम्हाला. लाईक करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा. आमच्या पुरणपोळ्या कशा वाटल्या सगळ्यांच्या ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. हे आमच्या सासा आहे, आमच्या आजल सासूबाई आहेत. या आमच्या फेवरेट जोडी आहे. आमच्या तोंड्या गावातल्या आम्हाला आवडतात खूप. हे बघा ह्या आमच्या किती सुंदर पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. सगळ्यांनी पुरणपोळ्या खायला या आणि त्याची चव कशी लागते ते बघा.